तुम्हालाही वाटतं का तुमच्या हातात एक जादूची कांडी असावी आणि ती फिरवताच तुमच्या आणि तुमच्या आप्तजनांच्या आयुष्यात जादू घडावी आणि तुम्हाला हवी तशी परिस्थिती निर्माण व्हावी? वाटतं ना? मग हे सहज शक्य आहे, पण यासाठी नेमकं काय करावं लागतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाय, हॅलो, नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण रोंडा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 24व्या दिवसासाठीचे जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहूया. चला तर मग सुरू करूया. तुमच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्यांना आपल्याला खूप मोठं झालेलं पाहायचं असतं. त्यांना आयुष्यात सगळं मिळावं असं आपल्याला वाटत असतं. त्यांना यश, आरोग्य, संपत्ती सगळं भेटावं असं आपल्याला वाटत असतं. तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या हातात जर एखादी जादूची कांडी असते, आपण ती नुसती फिरवून त्याचं आयुष्य बदलून टाकलं असतं. अशा व्यक्तींच्या आयुष्यात जादुई बदल घडवून आणण्यासाठी आजची कृती आहे. चला तर मग ही जादूची कांडी कशी फिरवायची याची नेमकी कृती आपण पाहूया. जादूची कृती क्रमांक 24, जादूची कांडी. यातील पहिली पायरी, तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची यादी करा. त्यातील प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ती लिहा. त्यानंतर ती यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला शक्य होईल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. यातील दुसरी पायरी, तुम्हाला ज्यांच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी, आनंदासाठी किंवा या तिन्ही गोष्टींसाठी काही मदत करावीशी वाटते अशा 3 व्यक्तींची यादी करा. यातील तिसरी पायरी, तुमच्याकडे त्या तिन्ही व्यक्तींचेही फोटो असतील. ते फोटो जादूच्या कांडीची कृती करताना तुमच्या समोर ठेवा. यातील चौथी पायरी, प्रत्येक वेळी एक व्यक्ती निवडा. त्याचा फोटो हातात घेऊन 1 मिनिट डोळे बंद करा आणि त्या व्यक्तीचे आरोग्य, संपत्ती, तुम्हाला जे काही वाटतं त्या गोष्टी त्या व्यक्तीला मिळाल्या आहेत, त्याची बातमी तुम्हाला मिळाली आहे असे चित्र डोळ्यासमोर आणा. यातील 5वी पायरी, नंतर डोळे उघडा. त्या व्यक्तीचा फोटो तसंच हातात ठेवा. त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी, संपत्तीसाठी, आनंदासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द सावकाश उच्चारा. यातील 6वी पायरी, एका व्यक्तीसाठी ही कृती पूर्ण झाल्यानंतर तीच कृती परत एकदा दुसऱ्या व्यक्तीसाठी आणि नंतर तिसऱ्या व्यक्तीसाठी अशी क्रमशः करा. अशा रीतीने ती जादूची कांडी तुम्ही तिघांच्याही आयुष्यावर फिरवा. यातील 7वी पायरी, रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड हातात घ्या आणि आज दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. याबरोबरच रोंडा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 24व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले. भेटूया मग एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता.